ऑलकन्स आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. In last video we have studied what is surd, what are the basic laws of surd, what is like surd. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं करणी काय आहे, करणीचे नियम काय आहेत आणि सजातीय करणी काय आहेत. ह्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 2.3 सॉल्व्ह करणार आहोत. लेट सॉल्व्ह एक्सरसाइज 2.3. उदाहरण संख्या 2.3 मध्ये प्रश्न क्रमांक पहिला विचारलाय. क्वेश्चन नंबर 1. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. तुम्हाला करणीची कोटी सांगायची आहे. वी हॅव टू स्टेट ऑर्डर ऑफ द सर्ड. व्हेरी इझी, फटाफट तुम्ही सांगू शकता. ओके, फर्स्ट ऑफ ऑल दे हॅव गिवन क्यूब रूट ऑफ 7. क्यूब रूट ऑफ 7 7चं घनमूळ. बरोबर, मग कोटी कुठे असते? इथे ना. किती आहे? 3. कळलं? म्हणजे करणीची कोटी किती आहे? 3. ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3. मग व्यवस्थित लिहायचं. हियर ऑर्डर ऑफ सर्ड इज इक्वल टू 3. करणीची कोटी. करणीची कोटी बरोबर 3. काय डाऊट आहे? ओके, नेक्स्ट वन. दे हॅव गिवन 5 रूट 12. 5 वर्गमुळात 12. बघा, हे 5 जे आहेत, हे 5 इथे नाहीये, हे बाजूला आहेत, मल्टिप्लाय करून आले. म्हणजे हे 5 इथे या पोझिशनला नाहीये, म्हणजे हे ऑर्डर मध्ये येणार नाहीये. मग इथे काय आहे? इथे काहीच नाहीये. नथिंग इज देअर. when nothing is there is 1. okay, but 1 is not applicable for n ना. जेव्हा काहीच नसतं तेव्हा 1 असतं असं आपण म्हणतो ना. पण ऑर्डर 1 असू शकते का? कधी नाही. मग ऑर्डर कुठून स्टार्ट होते? 2 पासून. सो इन सर्ड व्हेन नथिंग इज देअर इज 2. सर्ड मध्ये जर काहीच लिहिलं नसेल तर तिथे ऑर्डर किती असणार? 2. सो ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2. ओके, जस्ट राईट डाऊन कम्प्लिटली. देअरफॉर ऑर्डर ऑफ सर्ड इक्वल टू 2. इथे तुम्हाला हे 5 दिसत आहेत, पण हे 5 ह्या चिन्हामध्ये आहेत का? इथे नाहीये. म्हणजे 5 ही कोटी नाहीये. मग इथे काहीच दिसत नाहीये, काहीच नाही दिसत आहे. बरोबर, जेव्हा करणीच्या चिन्हामध्ये काहीच दिसत नाही इथे, तेव्हा तिथे 2 असतात. कळलं? वर्गमूळ, त्याला आपण वर्गमूळ म्हणतो. 2 म्हणजे ह्या करणीची कोटी किती आहे? 2. कळलं? ठीक आहे. तिसरं गणित घेऊया आपण. फार सोपं आहे, तुम्ही पण करू शकता. 4th रूट ऑफ 10. 10चं चौथं मूळ. 4th रूट ऑफ 10. क्लिअर. व्हॉट विल बी द ऑर्डर? येस, ऑर्डर इज 4. करणीची कोटी किती असणार? 4. क्लिअर? फार सोपी गणित आहे ती. त्यामुळे मला वाटतं 4थं आणि 5वं मला सांगण्याची काही गरज नाहीये. क्वेश्चन 4 and 5 you can do on your own. Very simple sum. Just you have to write in a proper manner. Order of surd equal to. तुम्हाला व्यवस्थित मात्र लिहा. करणी लिहा आणि मग खाली लिहा करणीची कोटी बरोबर जे असेल ते. ठीक आहे. लेट्स प्रोसीड टू क्वेश्चन नंबर 2. प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला विचारलेले स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स अँड जस्टिफाय. खालीलपैकी कोणत्या करणी आहेत आणि स्पष्टीकरण पण हवं आहे. जर करणी असेल तर का आणि नसेल तर का. असेल तर द्यायची गरज नाहीये, पण नसेल तर तुम्हाला लिहावं लागेल का ती नाहीये, त्याचं स्पष्टीकरण दाखवावं लागेल. इफ इट इज सर्ड, नो नीड टू गिव्ह एनी क्लॅरिफिकेशन, बट इफ इट इज नॉट अ सर्ड, then we have to explain it. Okay, question number 2. Number 1, cube root of 51. Okay, cube root of 51. What are the basic condition for the surds? Condition number 1, order. Order should be positive. 3 positive है. Order positive पाहिजे. 3 पॉझिटिव्ह आहे. ओके, देन ऑर्डर शुड बी इंटीजर. 3 इंटीजर आहे. ओके, इंटीजर. देन ऑर्डर शुड बी ग्रेटर दॅन 1. 3 ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजे तिन्ही रूल फॉलो केलेले आहेत ऑर्डरने. ऑर्डर पॉझिटिव्ह, इंटीजर, ग्रेटर दॅन 1. ओके, देन रॅडिकंड. रॅडिकंड पॉझिटिव्ह आहे, रॅशनल आहे. फिनिश. ऑर्डर करेक्ट आहे, रॅडिकंड करेक्ट आहे. आता हे कम्प्लीट आन्सर. 51चं क्यूब रूट मिळतं का? नाही मिळत. दॅट मीन्स दिस इज द
irrational. Cube root of 51 is irrational. So this is a perfect surd. म्हणजे हे surd आहे. कळलं काय केलं आपण? पहिलं काय बघितलं? कोटी. कोटी किती आहे? 3. बरोबर. धन आहे? आहे. पूर्णांक आहे. 1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 3 हा धन पण आहे, पूर्णांक पण आहे, 1 पेक्षा पण मोठा आहे. म्हणजे कोटी बरोबर आहे. कर्णिस्थ संख्या 51 धन आहेत? आहेत. परिमेय आहेत? म्हणजे ते पण बरोबर होत आहे. त्यानंतर पूर्ण करणे अपरिमेय पाहिजे. अपरिमेय बघा, 51 चं घनमूळ काढता येतं का तुम्हाला? नाही. म्हणजे ही अपरिमेय आहे, म्हणजे हिला करणे म्हणू शकतो. क्लिअर आहे? ओके. मग लिहिताना तुम्ही काय लिहाल त्यामध्ये? जस्टिफिकेशन. क्यूब रूट ऑफ 51 इज अ surd because order is, आता ऑर्डर 3 वगैरे तुम्ही लिहू शकता. ऑर्डर 3 इज पॉझिटिव्ह इंटिजर, then radicand 51 is positive rational number. Finish. बस, जास्त काही लिहायची गरज नाही. and the complete surd is irrational. Also cube root of 51 is an irrational number. Cube root of 51 is an irrational number. Step by step लिहिलं तरी चालेल. First you have to write cube root of 51 is a surd because order 3 is positive integer number. Then radicand 51 is positive rational number and cube root of 51 is an irrational number. Okay. इंटिजर ग्रेटर दॅन 1 पण इथे मेन्शन करा. ग्रेटर दॅन 1 ते पण मेन्शन करा. ऑर्डर 3 इज पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1. रॅडिकल 51 इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड देन ऑल्सो क्यूब रूट ऑफ 51 इज अन इरॅशनल नंबर. मराठीमध्ये काय लिहितील? घनमुळात 51 ही करणी आहे कारण, पहिलं कोणासाठी लिहाल? 3 साठी. कारण कोटी 3 ही 1 पेक्षा मोठी धन पूर्णांक संख्या आहे. 1 पेक्षा मोठी धन पूर्णांक संख्या आहे. हे झालं कोटीचं. मग काय लिहाल? कर्णिस्थ संख्या. कर्णिस्थ संख्या 51 ही कशी आहे? धन परिमेय संख्या आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कोणाबद्दल लिहाल? संपूर्ण करणीबद्दल लिहाल. आणि घनमुळात 51 ही अपरिमेय संख्या आहे. आता पुढे जिथे जिथे करणे असेल तिथे तिथे तुम्हाला हीच शब्दरचना वापरायची. त्यामुळे प्रत्येक वेळेला हे सगळं आपण लिहत बसणार नाही आहोत. ओके. सो व्हेरेवर देर इज सर्ड, जस्ट यूज द सेम वर्डिंग. ओके. जस्ट चेंज द नंबर्स. जिथे सर्ड नसेल तिथे आपल्याला ते कळेलच. ओके. सो लेट्स प्रोसीड टू क्वेश्चन नंबर 2. हे झालं पहिलं गणित. प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया. दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी 16चं चौथं मूळ, 4th रूट ऑफ 16. आता इथे बघा
कोटी तुम्हाला बरोबर दिसते, 4 आहे, धन आहे, पूर्णांक आहे. आतली संख्या पण बरोबर दिसते, धन आहे, परिमेय आहे, बरोबर. पण जर नीट पाहिलं तर कळतं 16 हा 2चा चौथा घात आहे. म्हणजे जर तुम्ही 16चं चौथं मूळ काढलं तर तुम्हाला 2 मिळणार आणि हे चिन्ह जाणार. म्हणून बघा हे कसं लिहायचंय, हे जे दिलंय ते असं येणार. आता हे चौथं मूळ आहे, बरोबर. ज्यावेळी आपल्याला करणीचं चिन्ह घालवायचं असतं, फॉर एक्झाम्पल असं, बाहेर जर एम असेल आणि आतमध्ये जर एन असेल आणि तुम्हाला हे चिन्ह नको असेल तर हे असंही लिहिता येतं, ए बाहेरचं जे मूळ आहे ना, बरोबर, आतलं. आता हे आतलं आहे घात आणि हे बाहेरचं मूळ आहे. मग जर हे चिन्ह घालवायचं असेल तर आतला जो घात आहे त्याला हे बाहेरचं मूळ काय करतं, भागतं. म्हणजे हे असं येतं, ए चा घात एन छेद एम असं येणार. इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस सर्ड साइन और रॅडिकल साइन then you can remove it, but power will be an internal power divided by root order. So n divided by m इथे आहे, n divided by m. मग तसंच इथे पण होतं. इथे 16 आहे, जर हे तुम्हाला रूट घालवायचंय, ओके. सो इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस रूट, हाऊ टू राईट इट, जस्ट यू कॅन राईट 16 इंटरनल पॉवर. इथे पॉवर किती असणार, 1 आणि रूट किती आहे, 4. सो यू कॅन राईट 16 raised to 1/4. तुम्हाला जर हे करणीचं चिन्ह घालवायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता, 16चा घात किती आहे आतमध्ये, 1 आणि बाहेर कोटी किती आहे, 4. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार, आतला घात भागिले बाहेरची कोटी म्हणजे 1/4 असं लिहू शकता. आता बघा 16 म्हणजे 2चा चौथा घात. 16 म्हणजेच काय, 2चा चौथा घात आणि वरती घात आहे 1/4. 16 is nothing but 2 raised to 4 and the power is 1/4. Now you know in 7th standard rules of indices, घातांकांचे नियम माहिती आहेत ना. घाताचा घात झाला की दोघांचा गुणाकार होतो ना. मग जर गुणाकार केला तुम्ही तर असं होणार ना, 4 गुणिले 1/4. मग काय होणार, 4 काय होणार, कॅन्सल. फक्त काय राहणार, 2 राहणार. आता मला सांगा, इथे कुठे करणीचं चिन्ह शिल्लक राहिलं का, नाही राहिलं. म्हणजे करणी आहे का, नाही आहे. ओके, सो दिस इज रॅशनल नंबर. आता ही जी संख्या आहे ती अपरिमेय पाहिजे होती, पण ती काय आली आहे, परिमेय आली. ओके, सो यू कॅन राईट ही परिमेय संख्या आहे, which is rational number. Therefore, fourth root of 16 is not surd. म्हणून 16चं चौथं मूळ ही करणी नाही. समजलं. इथे आपल्याला कळत होतं की कोटी बरोबर होती, आतली संख्या पण बरोबर होती, पण जेव्हा पूर्ण करणीचा विचार केला तर आपल्याला कळलं, हे सोडवल्यावर कळलं की उत्तर किती आलं, 2. म्हणजे इथे उत्तर मिळतंय ना. साध्या शब्दात काय, उत्तर मिळतंय, करणीचं चिन्ह गेलं. करणीचं चिन्ह गेलं म्हटल्यानंतर इथे करणी आहे का, नाहीये, ही करणी नाहीये. हिअर ऑर्डर इज ऍज पर द रूल. रूल प्रमाणे ऑर्डर आहे, पॉझिटिव्ह आहे, इंटिजर आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. रॅडिकंड पण बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे, रॅशनल आहे. पण कम्प्लीट सर्डचा जर विचार केला आणि जर आपण सॉल्व्ह केलं, कसं केलं कळलं ना. 16 ची पॉवर 1 आहे, बाहेर किती आहे, 4th रूट आहे ना. मग ते कसं लिहायचं, 1/4. आतली पॉवर डिवायडेड बाय रूट 1/4. आतमधला घात आहे 1, 16चा घात किती आहे, 1 आणि बाहेर कोटी किती आहे, 4. मग कसं लिहायचं, 16चा 1/4 घात. मग 16 म्हणजेच काय, 2चा चौथा घात, म्हणून इथे 2चा चौथा घात. मग काय होईल, 4 ने जर याला गुणलं तर 4 काय होणार, कॅन्सल. इफ यू मल्टिप्लाय 4 into 1/4, 4 will get cancel. So what you will get, 2. काय मिळेल, 2 मिळणार. आता इथे ही 2 जी आहे ती काय आहे, परिमेय आहे. 2 is the rational number. पण आपण काय सांगितलं होतं, सर्ड शुड बी इरॅशनल. करणी काय पाहिजे, अपरिमेय पाहिजे. पण आपल्याला काय मिळालं, परिमेय. म्हणजे ही करणी नाही. ओके, सर्ड शुड बी इरॅशनल बट वी आर गेटिंग रॅशनल, सो दिस इज नॉट अ सर्ड. कळलं, असं काय.
So let's check it out for question number 3. Okay, it is also very simple question. Cube fifth root of 81. 81 चा पाचवा मूळ. First of all, order 5. Positive, yes. Greater than 1, yes. Integer, yes. Order okay. Order बरोबर आहे. पॉझिटिव्ह आहे, इंटिजर आहे, ग्रेटर दॅन 1 आहे. रॅडिकंड पॉझिटिव्ह, येस. रॅशनल, येस. म्हणजे रॅडिकंड पण बरोबर आहे. ऑर्डर परफेक्ट, रॅडिकंड परफेक्ट. नाव कंप्लीट सर्ड. 81 कोणाचं फिफ्थ पॉवर आहे का? म्हणजे 2 ची फिफ्थ पॉवर, 3 ची फिफ्थ पॉवर केलं तर 81 येतं का? जसं लास्ट सम मध्ये काय आलं, 2 ची फोर्थ पॉवर केली तर 16 येत होतं ना. फिफ्थच का म्हणतोय? कारण ऑर्डर 5 आहे म्हणून. मगाशी ऑर्डर 4 होती ना, म्हणून आपण फोर्थ पॉवर चेक केलं, 2 ची फोर्थ पॉवर. मग आता ऑर्डर 5 आहे ना, मग चेक करा कोणत्या नंबरची फिफ्थ पॉवर 81 येते का? तर नाही येत. 2 ची फिफ्थ पॉवर केली तर 32 येतं. 3 ची जर फिफ्थ पॉवर केली, 3⁵ जर केलं तर 3⁵ येतं 243. पॉवर कळते ना तुम्हाला? 3⁵ means 3 into 3 into 3 into 3. 5 times you have to multiply. If you multiply 3 5 times, you will get 243. Okay. So 81 is not fifth power of any number. That means this is, we cannot find out fifth root of 81. म्हणजे आपल्याला 81 चा फिफ्थ रूट काय मिळणार नाहीये. म्हणजे ते काय राहणार? इररॅशनल. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 सारखं लिहायचं. काय काय लिहायचं कळलं? इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड because order 5 is positive integer greater than 1. काय लिहिणं कळलं ना? Because order 5 is positive integer number greater than 1. Next line, radicand 81 is positive rational number. Next line, fifth root of 81 is irrational number. Finish. Clear? वर्डिंग दिली आहे ना क्वेश्चन नंबर 1 मध्ये, सेम लिहायचं. जमेल का? पुन्हा एकदा देतो पाहिजे. इट इज अ सर्ड बिकॉज ऑर्डर 5 is positive integer number greater than 1. Radicand 81 is positive rational number, and the cube root of surd, fifth root of 81 is an irrational number. Is an irrational number. So straight away you can write. ही करणी आहे. कारण काय लिहिणार? कारण करणीची कोटी. करणीची कोटी किती आहे? 5. करणीची कोटी 5. ही कशी आहे? धन आहे की नाही आहे? आहे. धन पूर्णांक आहे. धन पूर्णांक संख्या. इथे जरा एक ऍड करा. ही 1 पेक्षा मोठी. 1 पेक्षा मोठी. इथे ऍड करा. ओके. 5 ही 1 पेक्षा मोठी, मग धनपूर्णांक घ्या. इथे कारण करणीची कोटी 5 ही 1 पेक्षा मोठी धनपूर्णांक. लिहिताना एका ओळीत लिहा. हे असं काय बाण वगैरे करून लिहू नका. सगळं व्यवस्थित लिहा. 5 ही 1 पेक्षा मोठी धनपूर्णांक संख्या आहे. त्यानंतर लिहू शकता करणीस्थ संख्या 81 ही कशी आहे? धन परिमेय. धन परिमेय संख्या आहे.
आणि सगळ्या शेवटी लिहायचं 81चं 5वं मूळ ही कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. फिनिश्ड. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. यू कॅन राईट इन दिस वे. लेट्स मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 4 नाउ. In question number 4, they have given root of 256. Root of 256. Once again, very easy sum. Root. Order is not given. That means it is square root. इथे काही दिसत नाहीये, म्हणजे हे काय आहे, वर्गमूळ आहे. वर्गमूळ आहे म्हणजे इथे कोटी 2 येणार ना, म्हणजे हे चेक करावं लागेल 256 कोणाचा वर्ग आहे का. आठवत आहे, 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ पाहिजे. कळलं? जर ते पाठ असतील तर लगेच आठवणार 256 हा कोणाचा तरी वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. समजलं ना? वर्गाचाच का विचार करतोय, कारण आता कोटी किती आहे? 2. बघा कोटी किती आहे? 2 धन आहे 2 पूर्णांक आहे 2 हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे कोटी तर बरोबर आहे. कर्णिस्थ संख्या 256 धन आहे परिमेय आहे म्हणजे कर्णिस्थ संख्या पण बरोबर आहे. पण ह्या पूर्ण संख्येचं जर उत्तर काढायला गेला तर ते मिळतं. कळलं? म्हणून हिला करणी म्हणता येणार नाहीये. हिअर नथिंग इज देअर, काहीच नाहीये. दॅट मीन्स किती असणार? 2. सड मध्ये काहीच नसेल तर ऑर्डर किती असते? 2. म्हणजे ऑर्डर 2 आहे. मग 2 तर पॉझिटिव्ह आहे, 2 इंटिजर आहे, 2 हा ग्रेटर दॅन 1 पण आहे म्हणजे ऑर्डर बरोबर आहे. ऑर्डर इज ओके. रॅडिकंड पॉझिटिव्ह ओके, रॅडिकंड रॅशनल ओके, ते पण बरोबर आहे. बट इफ यू चेक इट आउट 256 इज स्क्वेअर ऑफ 16. का स्क्वेअरचाच का विचार करतोय? बिकॉज ऑर्डर 2 आहे ना, मग तुम्ही स्क्वेअरचाच विचार करणार. ऑर्डर 3 असती तर तुम्ही क्यूब चा विचार केला असता की हा कोणाचा क्यूब आहे. जसं मगाशी 81 होतं, तिथे ऑर्डर 5 होती, मग तुम्ही काय चेक केलं की 81 कोणाची 5th पॉवर आहे का. तसंच. इज दॅट क्लिअर? ओके, सो हिअर ऑर्डर 2 आहे. नाउ वी नो दॅट 256 पॉवर किती आहे? 1 आणि रूट किती आहे? 2 ना, स्क्वेअर रूट म्हणजे ऑर्डर 2 म्हणजे काय येणार? 1/2. 1/2 न. समजतंय ना? हे चिन्ह घालवायचं असेल तर मगाशी केलंय ना. 256चा घात किती आहे? 1. बाहेर इथे कोटी किती आहे? 2. म्हणजे आतल्या घाताला ह्या कोटीने भागायचं असतं म्हणजे 1/2. हे बघा 1/2. 256 काय आहे? 16चा वर्ग. 256 16 स्क्वेअर पॉवर 1/2. काय होणार? पॉवर मल्टिप्लाय, इंडायसेस मल्टिप्लाय होणार, घातांकांचा गुणाकार होणार, 2 कॅन्सल होणार, फक्त काय राहणार? 16. 2 विल गेट कॅन्सल. 2 इंटू 1/2 केलं तर 2 काय होणार? कॅन्सल ना. सो 16 आलं. कुठे रॅडिकल साइन दिसतंय? कर्णीचं चिन्ह कुठे दिसतंय का? म्हणजे ही काय आहे? परिमेय. ही परिमेय संख्या आहे. which is rational number, therefore root of 256 is not a surd. म्हणून वर्गमूळ 256 ही करणी नाही. क्लियर? Any doubts? Okay, so there is one more sum, cube root of 64 and square root of 22/7. I think fifth one you can do. Let me give a hint about these two problems. मी हिंट देतो. क्यूब रूट ऑफ 64 आहे 64चं घनमूळ. नीट जरा विचार करा. नाव इट्स अ क्यूब रूट. ऑर्डर ओके, रॅडिकंड ओके, कोटी बरोबर आहे.
होय ना, धन आहे, पूर्णांक आहे, एक पेक्षा मोठी आहे. कर्णिस्थ संख्या पण बरोबर आहे, धन आहे, परिमेय आहे, पण घनमूळ आहे ना, त्यामुळे 64 कोणाचा घन आहे का आठवा. आठवला कोणाचा, आठवलं काय कोणाचा, 4चा घन आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4 जर केलात ना तर 64 मिळणार. ओके, ऑर्डर is okay because it is positive, it is integer, it is greater than 1. Radicand, okay, it is positive, it is rational. But if you check it out, 64 is cube of 4, and then if you solve, you will get answer 4. जर तुम्ही सॉल्व केलं तर 64 म्हणजे 4 क्यूब येणार. तसंच मगाशी केलं तसं पॉवर काय येणार 1/3, मग 4 क्यूब असं येणार ना, 64 रेज टू 1/3. 64 च्या इथे काय लिहिणार तुम्ही 4 क्यूब, पॉवर येणार 1/3, कट होणार काय राहणार 4. 4 इज अ रॅशनल नंबर. ही काय येणार परिमेय संख्या. सो इट इज नॉट अ सर्ड, म्हणजे ही करणी नाही. क्लिअर, तुम्हाला करायचं समजतंय ना. तुम्हाला करायचं म्हणेपर्यंत मीच सांगितलं ते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. आता हे मी सांगणार नाही, मी ओरली फक्त बोलणार आहे. 22/7 जस्ट ओरली वी आर डिस्कसिंग. आता तोंडी याचं स्पष्टीकरण घ्यायचं. बघा इथे काहीच नाही म्हणजे किती असणार 2, म्हणजे कोटी 2 आहे. चालेल, चालणार. धन आहे, पूर्णांक आहे, एक पेक्षा मोठी आहे, म्हणजे कोटी बरोबर आहे. आतली संख्या धन आहे, परिमेय आहे. अपूर्णांक असेल तरी चालेल, कळलं का. परिमेय मध्ये अपूर्णांक पण येतात. परिमेय संख्या अशीच असते ना, P/Q अशाच स्वरूपात असते परिमेय संख्या, कळलं का. म्हणजे ही धन पण आहे, परिमेय पण आहे, म्हणजे कर्णिस्थ संख्या पण बरोबर आहे. कोटी पण बरोबर, कर्णिस्थ संख्या पण बरोबर. याचं वर्गमूळ मिळतं का, अजिबात मिळत नाही. 22/7 वर्गमूळ काढता येईल का, नाही ना. म्हणजे ही काय झाली अपरिमेय. झालं, तिन्ही अटी पूर्ण आहेत. कोटी पण बरोबर आहे, कर्णिस्थ संख्या पण बरोबर आहे, आणि ही संख्या पण अपरिमेय आहे, म्हणजे ही करणी आहे. सगळं व्यवस्थित लिहायचं. ऑर्डर 2, पॉझिटिव्ह, इंटिजर ग्रेटर दॅन 1. रॅडिकंड 22/7, पॉझिटिव्ह, रॅशनल. Perfect. And you cannot find out square root of 22/7. 22/7 चं स्क्वेअर रूट मिळतं का, नाही मिळत, म्हणजे इरॅशनल आहे. म्हणजे थर्ड कंडिशन पण सॅटिस्फाय. Therefore it is a surd. म्हणून तुम्ही त्याला सर्ड म्हणू शकता. क्लिअर, ओके. सो इन दिस व्हिडिओ we have studied question number 1 and question number 2. In question number 1 we just check it out order of the surd, and in question number 2 we studied how to check whether it is surd or not. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, करणीची कोटी ओळखली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं की दिलेली संख्या ही करणी आहे की नाही हे कसं चेक करायचं. ओके, आय होप यू अंडरस्टँड ऑल द प्रॉब्लेम्स. इफ यू आर नॉट गेटिंग इट, जस्ट गो थ्रू व्हिडिओ अगेन अँड अगेन. जरा काही कळलं नसेल तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पहा. काय काय सांगितलंय, कसं सांगितलंय त्याकडे पहा. कळलं, काही कळत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो टॉपिक कव्हर करायचा किंवा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं हार्दिक आभार.